MA द्वितीय वर्षाच्या तिसऱ्या सेमिस्टरला अर्थशास्त्र विषयामध्ये MA करत असताना आपण पाहिलं तिसऱ्या सेमिस्टरला पहिला जो पेपर आहे तो इंडियन इकॉनॉमिक पॉलिसी या नावाचा आहे. तर दुसरा पेपर जो आहे तो पब्लिक फायनान्स या नावाचा आहे. पब्लिक फायनान्स एक, ज्याला आपण सार्वजनिक वित्त असे म्हणतो. आता सार्वजनिक वित्त जे आहे, सार्वजनिक वित्त म्हणजे थोडक्यात सरकारचे वित्त, सरकारचं पत, सरकारचं वित्त, ज्या ठिकाणाहून सरकार कशा पद्धतीनं पैसा गोळा करतं जनतेमधूनच आणि कशा पद्धतीनं जनतेवरच तो पैसा खर्च करतं, या सर्वाच्या दृष्टिकोनातून जो काही वित्ताचा जो व्यवहार होत असतो त्या सर्व व्यवहाराला सार्वजनिक वित्त असे म्हणतात. या सार्वजनिक वित्त या नावाच्या पेपरमध्ये जो अभ्यासक्रम आपणास अभ्यासायचा आहे त्यातील पहिल्या प्रकरणाचं नाव आहे नीड फॉर गव्हर्नमेंट सेक्टर. तर या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्राचं गरज म्हणजे सरकारी क्षेत्राची गरज काय आहे या संबंधात पहिल्या प्रकरणाचं टायटल आहे. त्याच्यामध्ये जे मुद्दे आहेत, रोल, फंक्शन्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिस्कल पॉलिसी. तर फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरण. हे जे राजकोषीय धोरण असतं त्याची भूमिका काय असते, त्याची कार्य काय असतात आणि त्याची उद्दिष्टे काय असतात. दॅट मीन्स राजकोषीय धोरणाची भूमिका, कार्ये आणि उद्दिष्टे यात आपण अभ्यासणार आहोत. नंतर आहे प्युअर फिस्कल पॉलिसी म्हणजे शुद्ध राजकोषीय धोरण. इंडिव्हिज्युअल्स वेलफेअर फंक्शन, व्यक्तिगत कल्याण फलन. आणि नंतर आपण एक सिद्धांत अभ्यासणार आहोत, डाल्टन्स प्रिन्सिपल ऑफ मॅक्झिमम सोशल ॲडव्हान्टेज. डाल्टन यांनी मांडलेली जी तत्वे आहेत, अधिकतम सामाजिक लाभाची डाल्टनने मांडलेली तत्वे, अधिकतम सामाजिक लाभाची डाल्टन यांनी मांडलेली तत्वे, या पहिल्या प्रकरणामध्ये एवढा भाग आपण अभ्यासणार आहोत. तर प्रकरण दुसरं आहे थिअरी ऑफ पब्लिक गुड्स, सार्वजनिक वस्तूंचे सिद्धांत. मग त्यामध्ये आहे पब्लिक गुड्स अँड प्रायव्हेट गुड्स. म्हणजे सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू. सार्वजनिक वस्तू कशाला म्हणायचं, खाजगी वस्तू कशाला म्हणायचं, या संदर्भाने ह्या. प्युअर अँड इम्प्युअर पब्लिक गुड्स, शुद्ध आणि अशुद्ध सार्वजनिक वस्तू. क्यूझी पब्लिक गुड्स. नंतर प्रायव्हेट गुड्स जे खाजगी वस्तू असतात. रायव्हल अँड नॉन रायव्हल गुड्स, स्पर्धात्मक आणि अस्पर्धात्मक वस्तू. एक्सक्लुडेबल अँड नॉन एक्सक्लुडेबल गुड्स. आणि नंतर क्लब गुड्स, जे क्लब गुड्स आहेत. क्लब गुड्स म्हणजे अशा काही वस्तू असतात की ज्या वस्तूंचा वापर एखादा क्लब, एखादा व्यक्तींचा समूह त्या वस्तूंचा वापर घेऊ शकतो. अशा वस्तूंना क्लब गुड्स असे म्हणतात. याचं उदाहरण जर आपल्याला पाहायचं झालं तर जेव्हा एक घर बांधलं जातं त्या घरामध्ये त्या कुटुंबातले व्यक्ती राहतात. त्या घराचा उपभोग कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती घेत असतो. म्हणजे ते घर जे आहे ते त्या कुटुंबात असणारे जे काही लोक आहेत, जो काही समूह आहे, त्या समूहाची एकत्रित वस्तू आहे, त्याला क्लब गुड्स असे आपण म्हणतो. फॉरबिडन गुड्स, मॉरली ऑफेन्सिव्ह गुड्स, अशा वस्तूंच्या वेगवेगळ्या प्रकारांचा अभ्यास या प्रकरणामध्ये करायचा आहे. प्रकरण तिसरं आहे मार्केट फेल्युअर अँड थिअरी ऑफ एक्सटर्नॅलिटीज. आता जे बाजार आहे, बाजाराचं अपयश आणि
बाह्य घटकांसंदर्भातील सिद्धांत. मार्केट ॲज अन ऑक्शन सिस्टम, फ्री रायडर प्रॉब्लेम अँड मार्केट फेल्युअर. जे बाजार आहे ते बाजार कसा असतो, हा एक सिस्टम आहे, एक व्यवस्था आहे. या व्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या उद्दिष्टातून उपभोक्ते आणि विक्रेते एकत्र आलेले असतात आणि त्यांची त्यांची उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात. ही उद्दिष्टे साध्य करत असताना हे जे मार्केट आहे बाजारामध्ये, या दोन्ही घटकांना चे उद्दिष्टे एकमेकांच्या अपोज मध्ये असतात. मग दोन्ही घटकांची उद्दिष्टे एकमेकांच्या अपोज मध्ये असताना, विरोधात असताना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी सिस्टम काम करते आणि तिथं काही प्रॉब्लेम्स जे क्रिएट होतात, ते क्रिएट होणाऱ्या प्रॉब्लेम संदर्भात या ठिकाणी अभ्यासायचं आहे. रॅशनल ऑफ गव्हर्नमेंट इंटरव्हेन्शन. मग आपण पाहतो बाजारपेठेमध्ये सरकारचं बाजारामध्ये इंटरव्हेन्शन, हस्तक्षेप या ठिकाणी सरकार करत असते बाजारात, आणि तो रॅशनल असला पाहिजे. मग कसा हस्तक्षेप असतो सरकारचा, तर सरकार कर आकारते एखाद्या वस्तूवर, एखाद्या वस्तूवरचा कर कमी करते, तर काही वस्तूंवर कर आकारायचं सोडाच, पण त्याच्यावर सबसिडी देते. तर हे सबसिडी देणे, कर आकारणे किंवा स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत वस्तू विक्रीला ठेवणे गरिबांसाठी, हे सर्व इंटरव्हेन्शन आहे. सरकारने त्या ठिकाणी हस्तक्षेप केलेला आहे. बाजारामध्ये सरकारचा हा हस्तक्षेप आहे आणि तो रॅशनल असतो. प्रोडक्शन एक्सटर्नॅलिटीज, एक्सटर्नॅलिटीज इन कन्झम्पशन. तर उत्पादनाचे बाह्यता काय असतात आणि उपभोगातील बाह्य घटकांचा परिणाम काय असतो, या संदर्भातही या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. एक्सटर्नॅलिटीज रिझल्टिंग इन लॉस ऑफ सोशल वेलफेअर. तर काही जे सामाजिक कल्याण असतं, ते सामाजिक कल्याणामध्ये बाह्य घटक कशा पद्धतीने लॉस निर्माण करतात, सामाजिक कल्याण ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या कल्याण होऊ शकत नाही, त्यासाठी एक्सटर्नल फॅक्टर, एक्सटर्नॅलिटीज कशा पद्धतीने काम करतात, याचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. रोल ऑफ गव्हर्नमेंट इन मिटिगेटिंग लॉस ऑफ सोशल वेलफेअर. आणि नंतर मग जे सामाजिक कल्याणाचा जो काही नुकसान झालेलं असतं, त्या नुकसानाची भरपाई करण्यामध्ये सरकार कशा पद्धतीने भूमिका बजावते, या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आता उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय व्यापार आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारातून फायदा होतो, परंतु जेव्हा एखादी वस्तू आपण दुसऱ्या देशातून आयात करतो, तेव्हा तीच वस्तूचं उत्पादन करणारा आपल्या देशातील जो उद्योग असतो, त्या देशातील उद्योगाची मागणी कमी होते आणि तो उद्योगाची मागणी कमी झाल्यामुळे त्याला रोजगार कमी करावा लागतो, उत्पादन कमी करावं लागतं, आणि मग त्यातून काय होतं, आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये वेलफेअर जे आहे सोशल, ते कमी होतं. मग ते टाळण्यासाठी सरकार काय करत असते, त्या ठिकाणी भूमिका बजावत असते, त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन करत असते, की जेणेकरून त्या बाहेरच्या वस्तू कमीत कमी आल्या पाहिजे देशामध्ये, म्हणून त्याच्यावर निर्बंध लादते. आणि जर येऊ देणे अत्यावश्यकच असेल, तर मग कमीत कमी त्यांच्यावर अधिकचा कर, प्रशुल्क आकारून त्यांची किंमत तरी वाढवून आपल्या देशी वस्तूंचा संरक्षण करण्याचा प्रयत्न सरकार करत असते. आपलं सरकार नाही, कुठल्याही देशाचं सरकार ते करत असतं, तिथं तीच भूमिका बजावत असते. एक्सटर्नॅलिटीज पासून कशा पद्धतीनं आपल्या अर्थव्यवस्थेतील सामाजिक कल्याण नात होणारं जे काही नुकसान आहे, ते नुकसान टाळण्यासाठी सरकार त्यांची भूमिका बजावत असते. प्रकरण चौथं जे आहे, फिस्कल पॉलिसी अँड इकॉनॉमिक थिअरी, राजकोषीय धोरण आणि आर्थिक सिद्धांत. मग याच्यामध्ये क्लासिकल अँड केन्सियन अप्रोच टू फिस्कल पॉलिसी, अभिमतपंथीय आणि केन्सचा राजकोषीय धोरणाचा दृष्टिकोन या ठिकाणी अभ्यासायचा आहे. द मॉनिटॅरिस्ट डिबेट, मौद्रिक
संदर्भात जर फिस्कल पॉलिसी अँड पॉलिसी मिक्स आणि राजकोषीय धोरण आणि एक सर्वसाधारण जे मिक्स धोरण असतं ते धोरण, त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीचे धोरण आखले जातात आणि बॅलन्स बजेट मल्टिप्लायर आहे, संतुलित अर्थसंकल्प गुणक ज्याला आपण म्हणू शकतो, आणि ट्रेड ऑफ बिटवीन इन्फ्लेशन अँड अनएम्प्लॉयमेंट. तर भाववाढ आणि बेरोजगारीचा दर यामध्ये कशा पद्धतीचा ट्रेड ऑफ आहे, कशा पद्धतीचे व्यापार शर्ती आहेत, म्हणजे इन्फ्लेशन वाढल्यानंतर अनएम्प्लॉयमेंट वाढतं की कमी होतं आणि का कसा एकमेकांशी कसा संबंध त्यांच्यामध्ये आहे ते या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आणि प्रकरण 5वं जे आहे ते टॅक्सेशन, पब्लिक एक्सपेंडिचर अँड पब्लिक डेट. आता थेरी ऑफ टॅक्स इन्सिडन्स आहे, कर भाराचा सिद्धांत, मग त्यामध्ये बेनिफिट अँड ॲबिलिटी टू पे अप्रोचेस आहे. मग बेनिफिट थिअरी आहे की ज्याला जो फायदा मिळतो त्याने कर भरायचा, लाभ सिद्धांत कराचा. हा दुसरा आहे ॲबिलिटी टू पे अप्रोचेस, जो कर भरू शकतो, ज्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, त्या संदर्भातला सिद्धांत, त्या संदर्भातला दृष्टिकोन. थिअरी ऑफ ऑप्टिमल टॅक्सेशन, एक पर्याप्त, एक प्रमाणशीर कराचा सिद्धांत. ट्रेड ऑफ बिटवीन इक्विटी अँड एफिशियन्सी. आता समता आणि कार्यक्षमता या दोघांमध्ये परस्पर संबंध या ठिकाणी बघायचा आहे. आता काय असतं, इक्विटी अँड एफिशियन्सी, जेव्हा आपण टॅक्स आकारत असतो तर टॅक्स आकारत असताना आपल्याला एक तत्व पाळावं लागतं, इक्विटीचं तत्व पाळणार तर मग त्या परत इफिशियन्सीचंही तत्व पाळावं लागतं की आपण कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक कर गोळा करता आला पाहिजे, आपल्याला कमीत कमी कालावधीमध्ये एफिशियन्सी कर गोळा करण्यामध्ये असली पाहिजे. मग या दोन्ही तर तत्व एकत्र कशा पद्धतीने काम करू शकतात त्याचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. थिअरी ऑफ पब्लिक एक्सपेंडिचर, सार्वजनिक खर्चाचा सिद्धांत आहे, वॅगनर्स लॉ आहे, वॅगनरचा नियम, वेझमन पिकॉक हायपोथेसिस आहे, वेझमन पिकॉकचा संकल्पना. सोर्सेस ऑफ पब्लिक डेप्ट, सार्वजनिक कर्जाची स्त्रोत, डेप्ट थ्रू क्रिएटेड मनी, आणि निर्मित केलेल्या पैशातून कर्ज उभारणे, पब्लिक बॉरोविंग अँड प्राइस लेव्हल. सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक कर्जाची उभारणी आणि किंमत लेव्हल, क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणि क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट. अशा पद्धतीनं 5 प्रकरणामध्ये हा पब्लिक फायनान्स हा पेपर या 5 प्रकरणामध्ये आपणास अभ्यासायचा आहे. या सेमिस्टरला पब्लिक फायनान्स 1 असं नाव असलेला पेपर आहे. पुढच्या सेमिस्टरला म्हणजे 4थ्या सेमिस्टरला आणखी पब्लिक फायनान्स मधले जे काही भाग आहेत पुढचा या 5 प्रकरणाच्या व्यतिरिक्तच त्या सर्वांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि या ठिकाणी आपण आता पुढच्या याच्यासाठी तयारी करणार आहोत आणि आपण या पेपरचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. या पेपरचा अभ्यास केला तर याचा फायदा अतिशय महत्त्वपूर्ण तुम्हाला होणार आहे. हाच नावाचा पेपर विद्यार्थ्यांना BA सेकंड इयरला असताना 4थ्या सेमिस्टरला पेपर होता पब्लिक फायनान्स नावाचा. त्या ठिकाणी आपण हे अभ्यास केला आहे, यावर्षी आहे, या सेमिस्टरला सुद्धा आहे. थोडा भाग वाढलेला आहे, काही सिद्धांत जास्त आहेत, परंतु या पेपरचा फायदा असा आहे की आपण जर समजा STI चा पेपर देणार असाल आणि मेन्सला जर गेलात तर मेन्स परीक्षेमध्ये या सिलेबसवर 2 ते 3 प्रश्न कमीत कमी विचारलेले असतात. आणि जर आपण कर सहाय्यक या पदासाठी पेपर देत असाल तर कर सहाय्यक पदाच्या मुख्य परीक्षेमध्ये या पब्लिक फायनान्स या भागावर बरेच प्रश्न विचारलेले असतात. म्हणून याचा अभ्यास सखोल रीतीने करणे अत्यावश्यक आहे आणि तो जर केला तर आपल्याला त्याचा फायदा प्रिलियमलाही होतो आणि इकडेही होतो आणि आपल्याला आपली MA ची डिग्री मिळवण्यासाठी जे काही अधिकचे गुण पाहिजे, B+ मार्क्स यायला पाहिजे, तिथेही आपल्याला फायदा होतो आणि आपल्याला पुढे सेटनेटची तयारी करण्यासाठी सुद्धा या अभ्यासक्रमाचा फायदा होतो. आणि हा अभ्यासक्रमच अशा पद्धतीने आपल्याला आहे की त्याचा फायदा प्रत्येक पातळीवर होत असतो.
थांबू आपण या ठिकाणी. धन्यवाद.